मध्ये गोलंदाज मार्क वरती पी बंच पहिला षटक गोलंदाज आपण पाहतोय परेश. पहिला चेंडू समोर उडवलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून आसमानी सुलतानी सागरच्या माठमधून ठोकलाय षटकार. इथे आलाय षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमण आघात. पहिल्या चेंडूवर पाहायला मिळतोय परेश वरती आक्रमण. अख्खू टप्प्याचा चेंडू इथे पुलचा पटका खेचायचा होता. इथे 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 फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये प्रल्हाद बाद होत असताना पहिला विकेटचं पतन पहिला आदरा टीम. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये तेजस आपण पाहतोय. ज्या तेजसने मागील मॅच मध्ये 5 चेंडू लगातारचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून पाहिले होते. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक जिंकणारा तेजस. काय ही तर देखील आडव्या बॅटीतून प्रहार. आडव्या बॅटून प्रहार चढवायचा बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. पहिल्या चेंडूवरती आला षटकार. दुसऱ्या चेंडूवरती रनआउटची विकेट. तिसरा चेंडू आला निर्धाव. धाव संख्या 6 अंकावरती. ही तरी गेली वेगवान चेंडू होता. व्ही शेप मध्ये लॉंग ऑफला फिल्डर आहे तैनात. एक सिंगल 55 इशारा. नो चेंडू. यस दुष्काला 13 महिना स्वाहा. नो +1 अशा 2 धावा. घर फिरले की घराचे वाशे पण फिरतात. पहा षटकार आला. थोडासा टाइम झाला लगेचच गोलंदाजाची दिशा देखील भरकटली. 8 धावा धाव फलकावरती. ही तरी गेली समोर चेंडू उडवलाय क्षेत्ररक्षक तैनात होते लंगा बिडामला परंतु सोल्डी असेल. बघा नो चेंडू होता. फ्रीटचा चेंडू होता त्याच्यावरती रनआउटची विकेट आली असती. नेट कॅरी करता आले असते तर एक सिंगलच्या मदतीने 9 धावा धाव फलकावरती. यस पाहतोय आपण 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि 9 धावा धाव फलकावरती. ऑन स्ट्राईक तेजस. अखूट टप्प्याचा चेंडू होता परंतु हुक करायचा प्रयत्न. बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. इथे आला चेंडू निर्धाव. निर्धावाच्या सांगतेने धावफलक स्थिरावलंय 9 अंकावरती. इथे देखील ऑन साइडला ड्राईव्हचा फटका आपल्याला मिळतोय. इथे 1 पूर्ण झाली. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे 2 धावसंख्या पूर्ण देखील झाली. 2 षटकार 2 धावसंख्येच्या मदतीने ओव्हर क्रमांक 1 संपलाय. धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 11 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय गोलंदाज. गोलंदाज ना नेम्स हरेश गोलंदाजी मार्क वर. हरेश आले गोलंदाजी मार्क वरती 11 धावा धाव फलकावरती.
ही तरी देखील लावडल्या पिल पंचांकडे पाहू शकाल आपण. एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगल देखील नाही मिळाली. याच्यावरती मिळायला हवी होती. सिंगल डबलला प्राधान्य देणं अपेक्षित असेल. 11 धावा फलकावरती लागल्या जात आहेत. ही तर देखील समोर चेंडू उडवलाय. अक्षरशः कल्पेशच्या डोक्यावरती दस्तक पे मस्तक देत चेंडू गेला लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ठोकलाय सागरच्या बॅटमधून अनेक धनका षटकार. षटकाराच्या मदतीने 17 धावा फलकावरती. हा देखील ऑन साइडला प्रहार चढवलाय. कल्पेश चेंडू गेले तर सिंगलचा डबल मध्ये रूपांतर पहा. वेगाने धावलेत. 2 धावसंख्या कंप्लीट झाली. पहा भोंगे वाजायला सुरुवात झाली. भोंगे जसे मोठे मोठे पटके आहेत तसे कोलिवलीची जत्रा आता निघतच पार पडली. त्यातून विकत घेतलेले ती भोंगेंचे आवाज आपण पाहू शकता. धावसंख्या 2 ने वाढते. जाऊन पोहोचतायत 19 या धावसंख्येवरती. अजून एकदा मोठा विकेट करायचा प्रयत्न. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली. दुसरीच्या प्रयत्नाला निघतील का? दुसरीच्या प्रयत्नाला पहा फंबल झालंय. लगेचच फायदा उचलला. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या धावसंख्येवरती. 21 धावा पुस्तकावरती पाहायला मिळत आहेत. ही तरी देखील फटका आता फसलाय. स्वतः भारत चेंडू खाली येत आहे. चोरली जाते येशील. पहा सागरची सोडली येशील. कॅचेस विन द मॅचेस. मी म्हटलं होतं घर फिरले की घराचे वासे देखील फिरतायत. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये चालू असताना अद्यापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावफलकाचा विचार केला तर 22 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. टीम श्री गणेश कोलिवली संघाच्या. इतर एक ऑन साइडला मोठा विकेट करायचा प्रयत्न. बॅट ऑन बॉलचा संपर्क नाही. समेरन डिलिव्हरी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 समाप्त झाली आहे. षटक क्रमांक 2च्या समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर 11च्या सरासरीने 2 षटकामध्ये धावसंख्या केली आहे 22. ओव्हर क्रमांक 3 मध्ये गोलंदाजी मार्कवर कल्पेश आलेत. सुनील आपण या मुख्य आयोजक आपण पाहतोय. शेशी संपर्क साधा. सुनील आपण यावं मंचावरती. कल्पेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिला चेंडू बॅकफुट पंच पाहायला मिळाला. कबरच्या डोक्यावरून डिफेक्शना कबरला चेंडू चाललाय दंडन करत. दोन धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. हा देखील मोठा विकेटचा प्रयत्न परंतु लॉंगॉनला फिल्डर ताईना ते एक सिंगल वेगाने घेतली. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 26 या धावसंख्येवरती. 26 धावा धावफलकावरती. हा देखील दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. नो मार्क्स लँड मध्ये चेंडू पडेल का? परंतु इथे क्षेत्ररक्षक आलेत.
सोनू पकडली जाते असेल. संपवला बॅट्समन सागरचा खेळ. अजून विकेट मैदानाच्या बाहेर. सागर आपण पाहू शकाल त्याच्या पाठमधून 2 षटकार पाहायला मिळाले. 26 धावसंख्येवरती लागणारा दुसरा आदरा. दोन पूर्णांक 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला आणि जवळपास पाहायला गेलं तर 26 धावा धावफलकावरती. यस 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 सर. ओके 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 ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. रूल्स बॅट्समन मोबाईल आतमध्ये घेऊन गेला होता त्याच कारणास्तव श्री गणेश कोलिवली संघाला देखील 2 धावसंख्येची पेनल्टी लागली जाईल. याच्यात काही शक्यता नाहीये. यस धावसंख्येची जी पेनल्टी होती ती पिटानपीट झालेली आहे दोन्ही संघांची. लेफ्टी बॅट्समन हर्षद आपण पाहतोय. ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतो. एक सिंगल वेगाने कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत. इथे वेगवान फेकी आणि त्याच्यावरती पाहायला गेलं स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न झाला होता. स्ट्राईक घेत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज हर्षद देखील होतील बाद. 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल. - 28 धावा धावफलकावरती. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राजेश. स्ट्राईक एंडला तेजस आपण पाहतोय. पॉइंट शॉट डोक्यावरून कटवला चेंडू. क्षेत्ररक्षक पोहोचले. एक सिंगल वेगाने कंप्लीट केली. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे दुसरीच्या प्रयत्नासाठी फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये फलंदाज देखील होईल बाद. आणि इथे एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या होईल का. यस तिसऱ्या पंचांकडे मागणी म्हणजे अजून टाइम वेस्टेज. यस फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद असेल. 1+ विकेट अशा एक सिंगल ऍड. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 28 धावा धावफलकावरती. सॉरी 29 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहू शकाल पूर्वार्धाचा पहिल्या. स्पीडअप करा. आणि सेकंड इनिंग मध्ये 2 षटक फेकले जातील दामोदर संघाच्या विरोधामध्ये कोलिवली संघाने. या देखील वेगवान चेंडू आणि त्याच्यावरती बीट होत असताना षटक क्रमांक 3 देखील संपले. 29 धावा धावफलकावरती लागल्यात. आता 12 चेंडू आणि विजयासाठी 30 धावसंख्येची गरज. जी पॅनल्टी देखील दिली होती टी शर्टची त्याच्यानंतर ती पॅनल्टी फेडण्यात आली आहे. फलंदाज मोबाईल आतमध्ये घेऊन गेल्यामुळे ती पण पॅनल्टी कॅन्सल करण्यात आली आहे. दोघांना सेम पॅनल्टी त्यामुळे ती पॅनल्टी आम्ही कॅन्सल केली धावसंख्येची. आता 29 धावा धावफलकावरती लागल्या. 30 धावसंख्येची गरज. त्यामध्ये संघाला विजयासाठी फक्त 12 चेंडूंमध्ये 30 धावसंख्या करायची.
सलामीची जोडी झाली रवाना मैदानाच्या आतमध्ये. कल्पेश आणि परेश ही सलामीची जोडी रवाना झाली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्क वरती हर्षद आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती हर्षद आपण पाहतोय कोलिलवी संघाकडून. पहिला चेंडू वेगवान होता परंतु तिथे झेल घेण्याची संधी झाली होती निर्माण. काय खेळलं मैदानाच्या आतमध्ये. महत्वाची विकेट होती कल्पेशची. जर का कल्पेश थांबला मैदानावरती तर शेवटच्या ओव्हरमध्ये देखील ती धावसंख्या करायची ताकद ठेवतो असा हा कल्पेश सारखा फलंदाज त्याच्या पहिल्या चेंडूवरती योगदान दिलंय. आता 11 चेंडू आणि विजयासाठी 29 धावसंख्येची गरज आहे. 12 चेंडू आणि 30 धावसंख्येची गरज होती. 1 षटकाची पॅनल्टी देण्यात आली आहे. ती पॅनल्टी महागात देखील पडली असंच म्हणावं लागेल आता धामोते संघाला. कारण की एक दिवसामध्ये जवळजवळ पाहायला गेलं तर त्यांनी दहिवली या ठिकाणी तोंड डाऊन मारून त्यांनी क्वालिफायरवाले फायनलमध्ये गेले होते. इथे देखील एक राऊंड मारला होता आणि ते आता बेकऱ्याच्या मैदानावरती देखील एक पहिला राऊंड मारलाय. म्हणजे एका दिवसामध्ये रेकॉर्ड करण्याचा ब्रेक तो धामोते संघ करतोय की काय हाच मोठा प्रश्नचिन्ह असेल. अखोटापाचा चेंडू 55 वाईट चेंडूचा अवंतरच्या स्वरूपामध्ये धावसंख्या ऍड. अवंतरच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती तब्बल 2 अंकावरती. स्क्वेअर कटचा फटका पॉइंटच्या डोक्यावरून कटवलाय. चेंडू आलाय बॅकवर्ड पॉइंटला. इथे मिळतील 4 धाबा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल तब्बल 6 या धावसंख्येवरती. हा देखील फिरून गेल्याचा प्रयत्न झाला होता. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न परंतु पोहोचलेत कल्पेश. एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 7 अंकावरती. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 7 धावा धाव फलकावरती. कल्पेशची सोडलेली झेल कित्येक महागात पडेल ती श्री गणेश कोलिवली संघाला. पुढे येऊन सारसवाईचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. झेल देखील पलटी हातामध्ये परंतु शेवटच्या क्षणाला झेल झाली ड्रॉप. आणि काय घडते मैदानाच्या आतमध्ये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि फलंदाज फलंदाज फलंदाज. काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल ना तुम्ही. ज्या विकेटची गरज होती कल्पेशच्या ती विकेट थोडं क्षण यंत्र रचले होते श्री गणेश कोलिवली संघाने असंच आता म्हणावं लागेल. कारण की झालं त्यांनी विणलं त्याने झाल्यामध्ये सहजरित्या कल्पेश हा फलंदाज सापडला आणि महत्वाचा मोहरा कोलिवली संघाच्या खात्यामध्ये सापडला आहे. पहिली विकेट पहिला हादरा टीम धामोते संघाला. 4 षटचा खेळ समाप्त झाला आहे आणि 8 धावा धाव फलकावरती. 8 धाव संख्येवरती लागणारा हा पहिला हादरा टीम धामोते संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नवनाथ. एक सिंगल कंप्लीट झाली आहे.
एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचेल ती तब्बल 9 अंकावरती. अजूनही पाहायला गेले 21 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित 7 चेंडूंमध्ये 7 चेंडू 21 ची गरज आहे. चला स्पीडअप करा कोलिवली संघ, स्पीडअप करा. ही धावसंख्या होऊ देखील शकते. कालच्या दिवसामध्ये आंबिवली संघाला चांगला ठाऊक आहे. अतिरिक्त नो शेड्यूल इशारा पंचांचा. यास पंचांनी आता घोषित केलंय की हा चेंडू नो. आता मात्र हृदयाचे ठोके वाढले असतील. आता नो चेंडू साह्याने पाहायला गेलं तर 10 धावा धावफलकावरती. 7 चेंडू 21 ची गरज आहे. परेश ऑन स्ट्राईकला आहे. फ्री हिटची संधी परेश यांना, परंतु आता हर्षदे दमलेत की काय हाच मोठा प्रश्न. तुझं नाव काय? रुद्र आपण पाहतोय 12व्या भूमिकेमध्ये आमच्या समोर बसलाय. त्याचा देखील आता छातीचे ठोके वाढले असतील, कारण की गावचा संघ मैदानामध्ये खेळतोय आणि 7 चेंडू 21 ची गरज आहे. सॉरी 20 ची गरज आहे. थांबले थोडंसं रनअप मध्ये व्यत्यय येत असताना पुनश्च एकदा स्टान्स घेईल मैदानावरती. पंच सांगताय 1.5 चेंडू. रुद्र पाहतोय आपण कमी कालामध्ये तो देखील आकाशावर एवढी उंच भरारी घेत असताना आपल्याला पाहायला मिळेल क्रिकेटच्या पटलावरती. त्याला देखील आपण शुभकामना देऊया. पुढच्या वर्षी याच मैदानावरती आपल्याला तो खेळताना देखील पाहायला मिळेल कोलिवली संघाकडून. 7 चेंडू 20 धावसंख्येची गरज आहे. हा देखील टॅप केलेला चेंडू फटका फसलाय की काय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचतील, परंतु क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत चेंडू चाललाय गोलीच्या वेगाने. इथे मिळतील 4 धावा. इथे आलाय सावकारच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 वरती. आता 6 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू वेगवान आपण पाहतोय तेजस कडून. अतिरिक्त पाहायला मिळाला वेगाने चेंडू फेकला होता. अक्षरशः आपल्या मनगडातली ताकद दाखवत असताना कोलिवली संघाकडून आता 5 चेंडू 16 ची गरज आहे. समोर आव्हान आपण पाहतोय नवनाथ. नॉन एंडला परेश. हा देखील आउटले पिलपंचांकडे. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सिंगल कंप्लीट झाली. आता 4 चेंडू 15 ची गरज. एक डॉट चेंडू आला तर वर्चस्व सिद्ध करू शकते कोलिवली संघ. एखादा फटका संघामध्ये पुनर्निर्माण करताना पाहायला मिळेल तो धामोते संघ. परंतु तेजस असा गोलंदाज आहे का मागच्या मॅच मध्ये देखील याच गोलंदाजाने ज्यावेळेस संघ अडचणीत सापडला होता त्यावेळेस 3 चेंडूवरती 3 षटकार लगावून आपल्या संघाला त्या अडचणीतून बाहेर काढायचं काम केलं ते तेजस सारख्या फलंदाजाने. आता देखील संघ अडचणीत आहे आणि अडचणीतून
संघाला बाहेर काढायचे. संघाचा तारणहार लिडिंग फ्रॉम द फ्रंट, समोर नेतृत्व करत असताना तेजस्वा क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना देखील करतोय आपल्या. तशा पद्धतीची गोलंदाजी देखील 4 चेंडू 15ची गरज. हा देखील तडाका 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 परेशच्या बॅट मधून हवा ही सपर ठोकलाय षटकार. तीन चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. तीन चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 21 धावा फलकावरती. आपण पाहतोय चेंडू हा शरद हर्षद पलतायत अडवतायत, परंतु इथे चेंडू चाललाय सीमारेषा बाहेर आलाय. तो 4 धावा चौका. आता पाहायला गेलं तर उर्वरित 2 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. 2-5चं समीकरण. गोलंदाजी मार्कवर तेजस. हा देखील ब्लॉकेला चेंडू टाकला होता. अक्षरशः चेंडू खोदून काढायचा होता. आता आता मात्र रंगतदार निर्माण झाली आहे. 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा. दोन्ही संघांसाठी आपण पाहतोय अटीतटीची लढत पाहायला मिळतीये. कोणता संघ आता इथे बाजी मारणारे? एकीकडे असणारा धामोदे संघ तर एकीकडे असणारे श्री गणेश कोलिवली संघ. 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे 1 चेंडू मध्ये इथे षटकारच मारावा लागणार आहे. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय बॅट्समन परेश आहे. नॉन एंडला नवनाथ आहे. गोलंदाजी मार्क वरती तेजस आपण पाहतोय. ज्याने मात्र संघाला अडचणीत सापडत असताना पहिला मॅच मध्ये तारणहार बनलाय. आता 1 चेंडू आणि 5 धावसंख्येची गरज. श्री गणेश कोलिवली विपक्षात धामोदे. एकीकडे धामोदे एकीकडे कोलिवली. अशी संघर्षाची लढाई. इथून जो संघ जिंकेल त्याचे अस्तित्व कायम राहणार आहे. इथून जो संघ हारेल त्याला घरचा रस्ता पकडावा लागणार आहे. हा देखील उडवला चेंडू आणि इथे पकडी जाती असेल आणि संपवलाय धामोदेकरांचा इथे खेळ. पूर्ण विराम लागलाय धामोदे संघाला. नेक्स्ट मॅच श्री गणेश कोलिवली आणि विपक्षामध्ये असणारा अष्टविनायक बेकरे. दोन्ही संघांनी झाला टॉस साठी लगेचच आपण मंचावरती यायचे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच या 2 रन आहेत का? 2 आहेत का रे? तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जातोय ज्याने 11 चेंडू 22 धावसंख्येची इनिंग साकारली.